म्हणा. पुढे सरकून बसता सर्वांनी. माग खूप भक्त येणार आहेत अजून. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रतः. त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रतः. येषां ज्यांचे तू परंतु अंतगतम पूर्णपणे नष्ट झाले आहे. पापम पाप जनानाम लोकांचे पुण्य पुण्य कर्मनाम ज्यांची पूर्वकर्मे ते ते द्वंद्व द्वंद्वाच्या मोह मोहापासून निर्मुक्ता मुक्त झालेले भजन्ते भक्तीमध्ये अर्थात प्रेममयी सेवेमध्ये परायण होतात. माम माझ्या दृढव्रतः दृढनिष्ठेने. अनुवाद पहा. ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्यकर्मे केली आहेत आणि ज्यांची पापकर्मे पूर्णपणे नष्ट झाली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढनिष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात. भगवंतांनी एकदम सरळ क्लिअर कट सांगितलेलं आहे की ज्यांचं पाप पूर्णपणे नष्ट झालेलं आहे आणि पुण्यकर्म उदयास आलेलं आहे तेच लोक भगवंताची भक्ती किंवा प्रेममयी सेवा करू शकतात. म्हणजे आपल्या मनात प्रश्न असेल की वा सगळेच लोक का भगवंताची भक्ती करू शकत नाही. कारण पाप पूर्णपणे नष्ट झाल्याशिवाय भगवंताची सेवा कोणी करू शकत नाही. तशी बुद्धी किंवा तशी सुकृती त्याला प्राप्त होत नाही. तात्पर्य. दिव्य स्तराप्रत उन्नत होण्यास पात्र असणाऱ्या पुण्यवानांचा या श्लोकामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. पापी, नास्तिक, मूर्ख आणि कपटी व्यक्तींना इच्छा आणि द्वेषाच्या द्वंद्वातून पार होणे अत्यंत कठीण असते. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये धार्मिक विधिविधानांचे पालन केले आहे, ज्यांनी पुण्यकर्मे केली आहेत आणि पापकर्मे नष्ट केली आहेत, केवळ तेच भक्तियोग स्वीकार करू शकतात आणि क्रमशः भगवंतांच्या विशुद्ध ज्ञानाप्रत उन्नत होऊ शकतात. क्रमशः म्हणजे कसं, हळूहळू हळूहळू त्यांना मग कृष्ण कोण आहेत, भगवान कृष्ण कसे भगवान आहेत, आपण त्यांचे दास आहोत, हे विशुद्ध ज्ञानाप्रत येतात. केवळ तेच त्यानंतर क्रमाक्रमाने ते समाधी अवस्थेत भगवंतावर ध्यान करू शकतात. म्हणजे कसं आहे की हळूहळू मग ते समाधी अवस्था किंवा दिव्य स्तरापर्यंत येतात. कारण हा जसं जसं एखादा व्यक्ती भक्तीमध्ये प्रगती करत जातो तसं त्याचं पूर्ण स्मरण भगवंताच्या मध्ये स्थापित होतं. मग ते सांसारिक विषयातनं पूर्ण निवृत्त होतं. आध्यात्मिक अशी उन्नती कृष्ण भावनाभावित शुद्ध भक्ताच्या सत्संगामध्ये शक्य होते. हे फार महत्वपूर्ण वाक्य प्रभुपादांनी टाकलेले आहे तात्पर्यात. अशी उन्नती म्हणजे काय, भगवंताच्या भक्तीमधली उन्नती. भक्त तर सगळेच आहेत पण भक्तीमध्ये पण स्तर आहेत. भक्तांचे पण काय आहेत, स्तर आहेत. तर ते स्तर कुठले आहेत का, एक कनिष्ठ अधिकारी, एक मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी, हे भक्तांमधले स्तर आहेत. आता ते कनिष्ठ अधिकारीचे लक्षण काय, मध्यम, हे सगळा खूप मोठा विषय आहे. कनिष्ठ अधिकारी ओळखायचा, पण कनिष्ठ अधिकारी पण सगळे भक्तच आहेत आणि सगळ्यांचा आदर सन्मान केला पाहिजे. पण माणसाने नवीन नवीन भक्तीमध्ये येतो, सत्संगामध्ये येतो,
त्याला कनिष्ठ अधिकारी म्हणतात. पण त्याने कनिष्ठ अधिकारी स्तरावर जीवनभर राहायचं नाही. कनिष्ठ अधिकारी स्तरावरनं मध्यम अधिकारी स्तरावर आलं पाहिजे, कमीत कमी. उत्तम अधिकारी तर फार हाय लेवल झाली, शुद्ध भक्त. पण मध्यम अधिकारी स्तरावर आला तरी तो व्यक्ती कधीही मायेने प्रभावित किंवा विचलित होत नाही. म्हणून मध्यम अधिकारी भक्त जो आहे, भगवंत त्याची फार स्तुती करतात. मध्यम अधिकारी हा ज्ञानामध्ये स्थित आहे. त्याला माहिती आहे माया म्हणजे काय, भगवंत म्हणजे काय, 3 गुण म्हणजे काय, आणि दृढपणे तो स्थापित होतो. पण कनिष्ठ अधिकारी काय आहे, भावुक स्तरावर असतो. भावुकता असते त्याच्यामध्ये, जास्त ज्ञानाचा अभाव असतो आणि भावुकता जास्त असते. तर त्याचं पण भक्तीमध्ये त्याचं पतन होऊ शकतं. म्हणून मध्यम अधिकारीचा असे स्तर आहेत. मग ही उन्नती कधी शक्य आहे? उन्नती कधी शक्य आहे? निरंतर काय पाहिजे? भक्तांचा सत्संगामध्ये. कारण महान भक्तांच्या संघामध्ये मनुष्य मोहापासून मुक्त होऊ शकतो. मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरोन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितां च. नम ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरोः दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्. हरे कृष्णा. तर आज एक फार विशेष आहे. वैष्णव दिनदर्शिकेमध्ये वृंदावन दास ठाकूर, जे श्री चैतन्य भागवत हा ग्रंथ ज्यांनी लिहिला, त्यांचा तिरोभाव दिवस आहे. तिरोभाव दिवस म्हणजे काय? ज्यांनी भौतिक जगातल्या लीला संपवून आध्यात्मिक जगात प्रवेश केला, म्हणून त्या दिवसाला तिरोभाव दिवस म्हणतात. आणि ज्या वेळेला ते प्रकट झाले त्यावेळेला काय म्हणतात? आविर्भाव दिवस. तर वैष्णवांचा कधी जन्म होत नाही आणि वैष्णवांचा कधी मृत्यू पण होत नाही. कारण कसं आहे, नित्यसिद्ध भक्त असतात, जे वैष्णव आचार्य असतात, त्यांचा कधी सामान्य माणसाप्रमाणे जन्म मृत्यू आणि कर्म नसतं. भगवंताचं जसं जन्म आणि कर्म दिव्य असतं, तसं अशा वैष्णव आचार्यांचं जन्म आणि कर्म पण काय असतं? दिव्य असतं. म्हणून त्यांचा जन्माला आविर्भाव आणि
ज्यावेळेला ते देह त्याग करतात त्या गोष्टीला तिरोभाव म्हणतात. आणि म्हणून ते येतातच मुळात कशासाठी माहिती का? जनसामान्य लोकांना कृष्ण भक्ती शिकवण्यासाठी, जनसामान्य लोकांना आदर्श भक्तीचा वस्तुपाठ घालून देण्यासाठी. म्हणून ते सामान्य व्यक्ती नाहीत. आणि अशा उन्नत भक्तांना वैष्णव आचार्य म्हणतात. काय म्हणतात? आचार्य. म्हणजे आज हे वृंदावनदास ठाकूर आहेत, वैष्णव आचार्य आहेत. तर त्यांचं वैशिष्ट्य काय आहे? चैतन्य महाप्रभूंच्या सगळ्या लीला त्यांनी चैतन्य भागवत या ग्रंथामध्ये समाहित केल्या. म्हणून आपल्याला चैतन्य महाप्रभूंच्या लीला आज सगळ्या माहिती आहेत. आपण वाचन करू शकतो, त्यांचं स्मरण करू शकतो. हे कुणामुळे शक्य झालं? ते वृंदावन दास ठाकूर. तर हे चैतन्य महाप्रभूंचे जे सगळे पार्षद आहेत, पार्षद यासाठी की भगवंत त्यांना आपल्या धामातनं घेऊन आले, नित्य पार्षद म्हणतात त्यांना. म्हणजे भगवंताच्या धामामध्ये ते नित्य सेवेमध्ये असतात. भगवंत येतात तेव्हा त्यांना आपल्या सोबत घेऊन येतात. ते नित्य पार्षद आहेत. ते कृष्ण लीलेमध्येही होते. तर वृंदावनदास ठाकूर भगवान श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये कोण आहेत माहितीये का? शील व्यासदेव आहेत. की जे व्यासदेवांनी श्रीमद भागवत ग्रंथ दिला. कोणी दिला? श्रीमद भागवत ग्रंथ दिला. कोणी दिला? व्यासदेवाने. तेच व्यासदेव चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये कोण आलेले आहेत? वृंदावनदास ठाकूर. आणि त्यांनी चैतन्य भागवत ग्रंथ लिहिला. तर सगळ्या चैतन्य महाप्रभूंच्या बाललीला आहेत. नवद्वीप मायापूरमध्ये जशा भगवान कृष्णांच्या बाललीलांचं वर्णन केलं, गोकुळामध्ये, नंदगावमध्ये, बरसानामध्ये, तसं चैतन्य महाप्रभूंच्या नवद्वीप मायापूर मधल्या ज्या बाललीला आहेत त्यात सुद्धा कुणी वृंदावनदास ठाकूरांनी, फक्त फरक एवढाच आहे, त्या बेंगाली भाषेमध्ये लिहिल्या आणि भागवतामध्ये संस्कृतमध्ये. पण अवतार तोच आहे. भगवंतांचा तो एक अवतारच मानलेला आहे. शक्त्याविष्ट अवतार म्हणतात त्यांना. काय म्हणतात? शक्त्याविष्ट. तर व्यासदेव हे चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये वृंदावनदास ठाकूर म्हणून आलेत. आणि त्यांनी स्वतः त्या साक्षी होते. ते कशाचे? महाप्रभूंच्या लीलांचे. स्वतः त्यांनी पाहिलेल्या, अनुभवलेल्या त्यांनी त्या. आणि कसं लिहिलं त्यांनी? आताच्या सारखं काही वही, पेन किंवा प्रिंटिंग प्रेस असं काही नाही. तर त्यांनी बोरू घेऊन असे जे विशिष्ट झाडाचे पानं असतात, ती पानं पहिला वाळवायची, त्याच्यावरती मग ती शाईनं लिहायचं, एक एक दोन दोन अक्षर लिहायचं, पुन्हा ते वाळू द्यायचं, पुन्हा लिहायचं. किती किचकट काम आहे. आताच्या सारखं नाही ठाक 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 इकडनं टाईप केलं, तिकडनं कागद बाहेर आला. किती सोपं काम आहे. पण 500 वर्षापूर्वी फार कठीण काम होतं. म्हणून चैतन्य चरितामृत भक्तिविनोद ठाकूरांना त्याची कॉपी मिळवायला, ओरिजिनल कॉपी मिळवायला हस्तलिखित 20 वर्ष लागली. म्हणजे महान आचार्यांनी एवढा संघर्ष केलेला आहे भगवंतांच्या लीला जाणून घेण्यासाठी. आता काय आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी आयत्या मिळालेल्या आहेत. आपल्याला फक्त काय करायचंय? त्याचं वाचन करायचंय. बरोबर आहे की नाही? पण ते सुद्धा आपल्याच्यानं होत नाही. आपण एवढे बिझी झालेलो आहोत कलियुगामध्ये. की म्हणून या ठिकाणी विशेषत्वाने काय सांगितलेलं आहे की आपल्याला अशा महान संत, साधू संतांचे, वैष्णव आचार्यांचा संघ घेतला पाहिजे. कारण ह्यांच्या संघात इतकी आध्यात्मिक शक्ती आहे, पॉवर आहे की माणूस त्याच्या संपर्कात गेला की ऑटोमॅटिकली त्याची चेतना कृष्ण भावनेत येते. ऑटोमॅटिकली त्याला काही विशेष प्रयास करावे लागत नाहीत. जसं मी परवा दिवशी वाईला होतो आणि परमपूज्य माझे गुरु महाराज आहेत जयपताक स्वामी महाराज, यांची व्यासपूजासाठी मला बोलवलं होतं थोडंसं ऑफरिंग देण्यासाठी. तर तिथं अनेक भक्तांनी महाराजांचं गुणगान केलं, महाराजांच्या लीला. तर ते हे वैष्णव आचार्य असतात ना, ह्यांचं जे कर्माला लीला म्हणतात, जसं भगवंताच्या लीला असतात तसं या वैष्णवांच्या पण काय असतात? लीला असतात. त्याला पास टाईम म्हणतात इंग्रजीमध्ये. तर मी अनेक पास टाईम लीलांचं श्रवण केलं महाराजांच्या. तर एक त्यातलं मला इतकं भावस्पर्शी वाटलंय महाराजांची लीला. कसं एका शुद्ध भक्ताच्या दृष्टिक्षेपाने, कृपादृष्टीने अधमपतीत जीवात्मा सुद्धा वैष्णव बनतो. नुसतं दृष्टिक्षेपाने. प्रभुपादांची सुद्धा अशा लीला आहेत, खूप लीला आहेत. जसं प्रभुपाद
एका विमानातनं प्रवास करत होते प्रचारासाठी. युरोपामध्ये, अमेरिकेमध्ये सगळ्या खंडांना प्रभुपादांनी 14 वेळा भ्रमण केलेलं आहे. सगळ्या कांटारकिटा खंड सोडून 14 वेळा सगळ्या खंडांना भेटी दिल्या. ते पण अतिशय वयोवृद्ध स्थितीमध्ये. आता 65 आणि 70 झालेल्या वृद्ध व्यक्तींना आपल्या घराबाहेर जायचं किंवा आपल्या जिल्ह्याबाहेर जायचं म्हणजे सुद्धा 10 वेळा विचार करावा लागतो, नाही का? पण हे असे वैष्णव आचार्य जे असतात ते भगवंताच्या प्रचार प्रसारासाठी कुठलीही रिस्क घ्यायला तयार असतात. त्यांना जीवाची पर्वा नसते. त्यांच्यासाठी सेवा, भगवंताची सेवा जीव की प्राण आहे. तर प्रभुपाद असं एकदा विमानातनं प्रवास करत होते. तर आता ते विमानामध्ये कोण असते? हवाई सुंदरी, एअर हॉस्टेस म्हणतात तिला. तर ती हवाई सुंदरी जी आहे तिचं कायम काय असतं, सगळ्या विमानातल्या प्रवाशांना काही कोल्ड्रिंक असेल, कॉफी असेल, काही स्नॅक्स म्हणतो आपण त्याला, त्यांचं काम असतं ते विमानामध्ये. तर प्रभुपाद तिथं बसलेले असताना त्यांचे आचार्य पण आहेत, दुसरे महाराज पण होते, तमाल कृष्ण स्वामी महाराज वगैरे. तर प्रभुपाद साधा चिरमुरे असतात, तुम्हाला माहिती आहे, चिरमुरे खात बसले होते प्रसाद. आता ते काही भक्त लोक बाहेरचं काही खाऊ शकत नाही. तर ती जी एअर हॉस्टेस आहे, हवाई सुंदरी आहे, ती हवाई सुंदरीला फार आश्चर्य वाटलं. हे काय खाताय स्वामीजी? असं कागद घेतलाय आणि त्याच्यामध्ये चिरमुरे, भडंग म्हणतो आपण त्याला, बंगालीमध्ये मुडी म्हणतात त्याला, मुडी. तर हे तिनं काय केलं, तिनं खापकन त्यात मुठभर घेतलं आणि आपल्या तोंडात टाकलं. प्रभुपादांच्या समोर प्रभुपादांच्या ताटातलं भडंग आपल्या तोंडात टाकला. बस तेवढी एकच कृती, दुसरं काही नाही. प्रभुपादांनी तिला उपदेश केला नाही, काही नाही. तर त्याच्यानंतर असं झालं की आफ्रिकेमध्ये, पश्चिम आफ्रिकेचा एक देश आहे कुठला, त्याचं नाव मला माहिती नाहीये, खूप असा दुर्गम आहे तो. सगळे निग्रो लोक राहतात. बघितले तुम्ही निग्रो लोक? काळे किट्ट असतात ते, वेस्ट इंडिजचे लोक असतात ना तसे काळे कुट्टानी आमचे धिप्पाड लोक असतात आणि सगळं ते मांस खाणारे लोक असतात. त्यांना काही वैदिक संस्कृतीचा गंध नाही. तर त्या एका देशामध्ये प्रभुपादांचे काही भक्त, आपले इस्कॉनचे भक्त, ग्रंथ वितरण करण्यासाठी गेले होते. त्या शहरामध्ये लांब असणाऱ्या, जिथं दूर दूर कोणी गेलेलं नाही, भक्ती काय, कृष्ण भक्ती काय, गीता काय, भागवत काय माहित नाही, आणि तिथं ते ग्रंथ वितरण करत असताना एका घरामध्ये एक भक्त गेले. दरवाजा ठोठवला आणि दरवाजा उघडला. ते एका माताजीनं उघडला आणि दरवाजा उघडल्यानंतर त्या भक्ताला एवढं आश्चर्य वाटलं. काय आश्चर्य वाटलं? अरे, एक तिलक लावलेली वैष्णवी, गळ्यात कंठीमाळ आहे, हातात जपमाळ आहे, आणि आत बघितलं तर घरात एकदम अगरबत्त्यांचा सुवास दुर्वळतोय, हरिनाम कीर्तन चालू आहे आतमध्ये, प्रभुपादांची धून चालू आहे. त्या भक्ताला एवढं आश्चर्य वाटलं की अरे बापरे, हे फार आश्चर्य झालं. इथं या ओसाड प्रदेशामध्ये कसा काही एखादा भक्त असू शकतो, वैष्णव असू शकतो. आणि मग त्या माताजीने त्यांना आत बोलावलं. माताजीलाही फार आनंद झाला की इथं कसं काय भक्त आला माझ्यापर्यंत. आणि त्या माताजीला त्या भक्ताने सगळं आतमध्ये बोलावून सगळी आपली स्टोरी सांगितली. त्या भक्ताला पण जिज्ञासा झाली, तुम्ही कसं काय इथं भक्त, इथं संघ नाही, काय नाही, मंदिर नाही. मग त्यावेळेला ती माताजी असं सांगितला, घडलेला, फार वर्षापूर्वी घडलेला तो प्रसंग सांगितला की मी रिटायर होण्याआधी, आता त्या म्हाताऱ्या झाल्या होत्या, मी तरुण असताना प्रभुपादांचा संघ मला मिळाला. मी विमानामध्ये नोकरी करत होते, एअर हॉस्टेस म्हणून, आणि मी काय केलं, एकदा प्रभुपादांच्या हातातले चिरमुरे खाल्ले आणि प्रभुपादांचा महाप्रसाद मिळाला. भगवंताच्या प्रसादाला महाप्रसाद म्हणतात आणि तो महाप्रसाद भक्तांनी खाऊन त्यांचं उच्चिष्ट आल्याने त्याला महाप्रसाद म्हणतात. तो महाप्रसाद खाल्ल्यामुळं
ती एअर हॉस्टेस जी आहे ती पुढं वैष्णवी झाली. किती मोठं परिवर्तन आहे पहा. एका शुद्ध भक्ताचं उच्चिष्ट खाल्लं, शुद्ध भक्ताचा स्पर्श झाला, शुद्ध भक्ताचा एक शब्द ऐकला, शुद्ध भक्ताचा संग मिळाला, तर तो व्यक्ती पुढे जाऊन कधी ना कधी भक्त बनतो. तर हे परिसाप्रमाणे परिस किंवा पारसमणी ज्याला म्हणतो आपण, लोखंड जसं पारसमण्याला स्पर्श केलं त्या लोखंडाचं कशात रूपांतर होतं? सोन्यात. तसं आध्यात्मिक जगातनं आलेले वैष्णव आचार्य म्हणजे काय आहेत? पारसमणी आहेत. आपण सगळे कोण आहोत? नुसतं लोखंड नाही, गंजलेलं लोखंड आहे. आपला काही उपयोग नाही. आपला काही उपयोग नाही. पण अशा महान वैष्णव आचार्यांना भगवंत का पाठवतात? तर अशा लोखंडाचं सोन्यामध्ये रूपांतर करण्यासाठी. मनी कांचन योग म्हणतात. आत्मा हा मण्याप्रमाणे, आपण भगवंताचे अंश आहोत, पण भगवंतापासून विलग झाल्यामुळं, वेगळं झाल्यामुळं भौतिक जगामध्ये अशा निरुपयोगी गोष्टी प्रमाण पडले. म्हणजे कसं माहितीये का, एक मशीन असतं, मशीन, बरोबर आहे, आणि त्या मशीनला नट नट किंवा बोल्ट असतो. बघितले तुम्ही? कुठलं मशीन घ्या, तो बोल्ट किंवा नट जेव्हा त्याला अटॅच असतो त्याला फार व्हॅल्यू आहे. तो नट जर निकोळून खाली पडला, काय करतात ते? असंच कुठेतरी कचऱ्यात जात होतो, त्याला काही व्हॅल्यू नाही. मशीनला जोपर्यंत तो नट किंवा बोल्ट अटॅच आहे, तसं आत्मा जोपर्यंत भगवंताशी अटॅच आहे तोपर्यंत त्याला व्हॅल्यू आहे काहीतरी, तोपर्यंत त्याला व्हॅल्यू आहे. आणि तर काय, तो धुळीत कचऱ्यात पडलेला आहे. भगवंताशी विलग झालेला आत्मा, त्याला काही व्हॅल्यू नाही, काही महत्व नाही. म्हणून हे वैष्णव आचार्य अशा आत्म्यांना भगवत प्राप्ती करून देण्यासाठी आले असतात. मी परवा काय सांगत होतो, तर जयपताका स्वामी महाराजांचे लीला सांगत होतो. तर जयपताका स्वामी महाराज ह्याच्यामध्ये गल्फ कंट्रीमध्ये, अरब देशामध्ये, जिथं सगळे मुस्लिम लोक आहेत, अशी परिस्थिती आहे तिथं प्रभूजी, की जसं आता आपण रामनवमीमध्ये मागच्या रविवारी गावामध्ये इतकी सुंदर शोभायात्रा काढली का नाही? हरिनाम संकीर्तन फेरी काढली. तर त्या जिथं आता युद्ध चालू आहे, इराण, इराक किंवा इस्रायल नाही, काय, दुबई, येमेन, कतार, या देशामध्ये भक्त लोकांना असं अलाउड नाही बाहेर कीर्तन करायला. 100% तिथं मुस्लिम लोक आहेत. मुस्लिम हा धर्म आहे त्या देशाचा. मुस्लिम धर्माव्यतिरिक्त तिथं कोणी बाकी असे फेऱ्या बिऱ्या काढायचे नाही, पब्लिकली काही कीर्तन वगैरे तसलं काही करायचं नाही, तिलक लावायचं नाही, अशा माळा घालायच्या नाहीत. खूप रिस्ट्रिक्शन आहे. म्हणजे किती अवघड परिस्थिती ते लोक भक्ती करत आहेत पहा. तरी बी भक्ती करत आहेत, तिथं भक्त लोक आहेत, भक्ती करत आहेत. हे विशेष आहे. अशा विपरीत परिस्थितीमध्ये आपल्या देशात कसं आहे की आपल्याला त्याचं व्हॅल्यू कळत नाही. भक्तीचं महत्व. प्रतिकूल परिस्थितीमध्ये माणसाची भक्ती काय होते? तीव्र होते. प्रतिकूल परिस्थितीत. अनुकूल परिस्थितीत का होत नाही माहितीये का? माणूस ढिला होतो. काय होतो? ढिला होतो. सगळ्या गोष्टी सुखकर आहेत त्याला. तर हे लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये, पुढं असं काहीतरी हार्डवेअरचं दुकान आहे बरं का, हार्डवेअरचं काहीतरी दुकान आहे, आणि मागं काय, मागं तिथं जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा, गौर नित्य ठेवले, भजन, कीर्तन, प्रवचन, असं गुपचूप करावं लागतं तिथं. सत्संग असं काही आता ओपन आहे, आपल्याला कोणी अडवणार आहे का? नाही, आपल्याला कोणी अडवू शकत नाही. पण तिथं तसं असं पब्लिक मध्ये येऊन कीर्तन, भजन, प्रवचन कुणाच्या घरात पण अलाउड नाही, घरामध्ये पण करायचं नाही, गुपचूपपणे करायचं सगळं आतल्या आत. तर एकदा महाराज जयपताक स्वामी महाराज तिथं त्या भक्तांना उत्साह देण्यासाठी गेले होते दौऱ्यावर प्रवचनासाठी. आणि प्रवचनासाठी गेलेले असताना एकदा असं झालं की त्या शहरामध्ये 2 छोटी मुलं असतात. एक 7 वर्षाचं बालक, एक 9. देव भाऊ आहेत दोघं, मुस्लिम परिवारातले आहेत, भाऊ आहेत दोघं. आणि शाळा सुटलेली आहे, अशी संध्याकाळची वेळ झालेली आहे. शाळेतनं पोरं घरी येत आहेत. घरी येत असताना दोघं असं
तुम्हाला माहिती आहे की पोरं काय करतात, ती काय सरळ घरी येत नाहीत, भांडत येतात, काहीतरी चेष्टा मस्करी चालू असतं त्यांचं. आणि हे दोघं भाऊ भाऊ काय करतायत, भांडत घरी येत आहेत, मजाक मस्तीमध्ये एकमेकाला ओढ, एकमेकाचं दप्तर ओढ. आणि मग अशी ओढाताण करता करता काय झालं माहितीये, हे 7 वर्षाचं लेकरू जे आहे, त्या 9 वर्षाच्या भावानं त्याला काय केलं, जोरात ढकलून दिलं आणि ते पोरग जाऊन पडलं एका दरवाजावर. आता दरवाजा धाडकन उघडला आणि ते आत जाऊन पडलं आणि आत जाऊन उठून बघतं तर ते आतमध्ये महाराज बसलेले आहेत खुर्चीवर एका, असंच जय पताका स्वामी महाराज बसलेले आहेत. महाराज त्याच्याकडे बघून जोरात हसले आणि म्हणले, गौरांग म्हणा, गौरांग गौरांग. महाराजांना चैतन्य महापुरुषही फार अतिशय आसक्ती आहे, कारण प्रभुपादांनी अशी भविष्यवाणी म्हणण्यापेक्षा वस्तुस्थिती सांगितली आहे की जेव्हा ते महाराज आले भेटायला, तेव्हा प्रभुपाद म्हणाले की हे 500 वर्षापूर्वी चैतन्य महापुरुष लीलेमध्ये होते. महापुरुषचे पार्षद आहे, ते मला मदत करायला आले. तर कोणकोणत्या रूपात चैतन्य महापुरुषचे पार्षद आता आलेले आहेत इस्कॉन मध्ये आपण समजू शकत नाही. प्रभुपादांनी फक्त यांच्या बाबतीत सांगितलं, नाव नाही सांगितलं. फक्त म्हणले 500 वर्षापूर्वी महापुरुषचे पार्षद होते. म्हणून गौरांग महापुरुष आणि प्रभुपादांनी त्यांना मायापूर धाम, चैतन्य महाप्रभूचं धाम विकसित करायची जबाबदारी दिली. तर महाराज हरे कृष्णापेक्षा जास्त काय म्हणतात, ते गौरांग म्हणतात. गौरांग असं विचारल्यावर तर तो पोरगा जो तो झटकन असं उभा राहिला आणि महाराजांचं त्याने क्षणभर झाली, असं वाटलं की विचित्र दुनियेत आलोय मी. तर कीर्तन चाललंय, भक्त लोक आहेत, वेगळेच लोक आहेत, तिलक लावलेले आहेत. त्यानं कधी असं बघितलं नव्हतं वैष्णवांना. ते सगळे यवन म्लेच्छ मांस खाणारे लोक आहेत, गोमांस खाणारे लोक आहेत. पण त्या पोरावरती एक अद्भुत इम्पॅक्ट झाला त्या घटनेचा. तिथलं ते जे पाहिलं, महाराजांचं जे स्माईल, महाराजांचे जे शब्द उच्चारले गौरांग, ते असं त्याच्या डोक्यात घुमायला लागले. तो बाहेर पटकन निघून गेला, त्याच्या भावासोबत घरी गेला. त्याच्या भावानं घरी जाऊन सांगितलं असं असं झालं, तिथं लोक होते, ते वेगळे लोक होते. तर त्यांच्या आईने त्याला सांगितलं की तिथं पुन्हा कधी जायचं नाही, तर आपला धर्म नाही. काय सांगितलं, तिथं पुन्हा जायचं नाही, आपला धर्म नाही. पण त्या पोराच्या मनामध्ये ते सगळं पुन्हा घुमत होतं, गौरांग गौरांग गौरांग. कारण आत्मा भगवंताचा अंश आहे, त्याच्या हृदयात ती सुप्त भक्ती आहे. आणि जेव्हा वैष्णवाचा, एका महान वैष्णव आचार्याचा नकळतपणे कुठंतरी संग होतो, तर ते आतली आत्म्याची भक्ती कुठं ना कुठं ती जागृत होते. भले वरकरणी किती पाप केलेलं असू दे, त्याचा आवरण बुद्धीवर पडलेला असू दे, पण आत्मा सनातन भगवंताचा अंश आहे. आत्मा कधीही पापाने प्रभावित होत नाही. आणि म्हणून त्याला पुन्हा पुन्हा तिकडं जाण्याची ओढ लागली. 2-3 दिवसांनी एकटाच तो मुद्दामून तिथं गेला, आतमध्ये गेला. तो दरवाजा उघडून आतमध्ये गेल्यानंतर तिथं भक्त लोक होते. आता महाराज नव्हते तिथं, महाराज निघून गेले. भक्त लोकांनी त्याला बोलवलं, विचारपूस केली, त्याला प्रसाद खाऊ घातला, त्याला गीता भागवतात सांगितलं. 7 वर्षाचा, त्याला काय कळणार आहे, पण त्याला प्रसाद खाऊ घातला पोटभर. त्याच्याकडे त्याला कीर्तनात बसवलं, बस म्हणले आमच्यासोबत. असा अर्धा तास 1 तास घालवल्यानंतर तो पुन्हा गेला. मग त्याच्या भावानं घरी जाऊन सांगितलं की हा पुन्हा तिथं गेला होता. तर त्याच्या आईनं वेताच्या छडीनं त्याला मारलं. खबरदार पुन्हा तिथं गेला, वेताच्या छडीनं मारलं. मग ठीक आहे म्हणलं, पुन्हा जात नाही. मग पुन्हा, पण ते घुमत होतं त्याला काही तिथं गेल्याशिवाय राहत नव्हतं. 8 दिवसांनी पुन्हा तो तिथं गेला. पुन्हा काय केलं, भक्तांनी त्याला प्रसाद दिला, त्याला कीर्तन करवलं. पुन्हा तो घरी आला. पुन्हा जसं समजलं त्याच्या आईला, तर आईनं काय करावं, उकळत्या पाण्यामध्ये त्याला बसवलं. उकळत्या पाण्यामध्ये, ही खरी गोष्ट आहे. आणि त्याच्या कमरेपासून एवढं त्याला भाजलं अंग, त्याला 2 महिने त्याला ऍडमिट व्हावं लागलं दवाखान्यामध्ये.
त्याला त्याच्या वडिलांनी ॲडमिट केलं आणि त्याचे उपचार चालू झाले, सगळं अर्धांग भाजलं होतं. पण मध्ये मध्ये हे जे मंदिराचे भक्त आहेत, कोण नसताना त्याला भेटायला जायचे आणि त्याला प्रसाद द्यायचे, त्याला हरिनाम ऐकवायचे, त्याला म्हणायचे तू मनातल्या मनात जप कर, हरे कृष्ण जप कर म्हणायचे. 2-3 महिन्यानंतर भक्तांनी त्याला विचारलं, आता तुझं काय प्लॅन आहे पुढं? तर तो काय म्हटला माहितीये, मला वृंदावनला जायचं. तो मुस्लिम पोरगा म्हणतो मला वृंदावनला जायचं. मग पैसे कुठले आणणार म्हणजे? तिथं जाणं काय सोपं आहे का? पासपोर्ट आणि ते त्याला सगळं काढायला, व्हिसा काढायला पैसे पाहिजे. ते म्हणले काय हरकत नाही, मी पैसे जमा करतो, फक्त तुम्ही माझी जाण्याची व्यवस्था करा आणि तिथं कोण कुठं जायचं आणि कुठं राहायचं याची व्यवस्था करा. मग तो पोरगा जो आहे, जे भेटायला येणारे नातेवाईक आहेत, मित्रमंडळी आहेत, त्यांच्याकडून तो पैसे मागायचा. मला म्हणले जरा पैसे द्या. आणि ते लोक सहानुभूती आहे म्हणून त्याला पैसे द्यायचे काय, असं त्याने पैसे गोळा केले. त्यातनं पासपोर्ट काढला, व्हिसा काढला, त्याला भक्तांनी सगळी मदत केली आणि तो नकळत कुणालाही न सांगता भारतात विमानानं निघून आला. लखनौला काही दिवस राहिला तो पोरगा. काही वर्ष राहिल्यानंतर तिथं मग वृंदावनच्या इस्कॉन मंदिरात आला तो आणि इस्कॉनच्या मंदिरात त्याने पूर्ण वेळ ब्रह्मचारी जीवन स्वीकारलं आणि भगवंताच्या भक्तीमध्ये राहिला. तर किती मोठे परिवर्तन आहे. एका शुद्ध भक्ताचा लवमात्र साधू संग म्हणते. इतकं भावस्पर्शी वाटला महाराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा आहे. आणि अशा अनेक प्रसंग आहेत की शुद्ध भक्ताच्या संघामुळे, त्यांच्या मुखातनं आलेल्या नामकीर्तनामुळे अनेक अनेक लोकांचा उद्धार. जे यवन आणि म्लेच्छ गोमांस खाणारे लोक आहेत ते सुद्धा काय झाले, महान भक्त झाले. म्हणून माणसाला या कलियुगामध्ये दुसरं काही करण्याची गरज नाही, फक्त वैष्णवांचा, उन्नत साधू पुरुषांचा संघ घेतला पाहिजे. अजून एक सांगत होते आमचे संतुष्ट मुकुंद प्रभू, सांगत होते ही तर विदेशातली गोष्ट आहे. तर ते दुबईमध्ये जेव्हा काम करत होते, तर दुबईमध्ये काम करत असताना बेळगावचा एक माणूस त्यांच्या सोबत काम करत. बरेच महाराष्ट्रातले लोक आहेत तिकडं, पैसा जास्त, पगार जास्त आहे म्हणून तिकडे कामाला आहेत. तर तो माणूस जो होता, तो माणूस पण असा खाणारा पिणारा होता. पण एका रूम मध्ये राहायचे ते लोक. आणि संतुष्ट मुकुंद प्रभू म्हणाले त्याला चल माझ्यासोबत. आणि महाराज आलेले आहेत खूप मोठे, त्यांच्या दर्शनाला चल. आणि गेले दर्शनला. महाराज असे आले होते आणि महाराज असं एअरपोर्टवरनं येत असताना त्याने काय केलं, आपल्याकडं आता महाराष्ट्रामध्ये कसं पद्धत आहे, साधू पुरुष दिसला की लगेच त्याच्या पायाला हात लावतो. आता महाराजांच्या पायाला स्पर्श करण्याचं काही त्याला हे नाही, पण महाराजांना काय केलं, दंडाला स्पर्श केला त्याने. महाराजांच्या दंडाला स्पर्श केला त्याने आणि नमस्कार केला. आणि त्याच्यानंतर तो खाणारा पिणारा सगळं व्यक्ती, पापी व्यक्ती होता तो. पण नंतर त्याच्यात एवढा अद्भुत परिवर्तन आलं, तो काही संघात वगैरे आला नाही. पण इथं जेव्हा तोच्या गावी आला, तो आपोआप त्याने सगळं काही सोडून दिलं, सगळं पापकर्म सोडून दिलं आणि तो भगवंताचं नाम जप करायला लागला. संघ नाही, काही नाही, पण नाम जप करायला लागला. फक्त एका स्पर्शामुळं. पहा, म्हणजे इतकं सामर्थ्य आहे साधू संघामध्ये. म्हणून 5व्या स्कंदामध्ये भागवताच्या जड भरत आणि रहुगण राजा यांचा संवाद आहे विस्तृतपणे. तर जड भरत एक आवेश असा आणते की मी जसं गावातलं एक वेडा माणूस आहे. साधू संत जे आहेत ते कधी कधी आपली खरी ओळख दाखवत नाहीत जगाला. ते असं वावरतात की जसं काही ते येडा माणूस आहे गावातला. जसं शुकदेव गोस्वामी पण परीक्षित महाराजांच्या अंतसमयी तिथं प्रकट झाले, तेव्हा ते आले ना, तर ते पोरं दगड मारत होती त्यांना पाठीमागे. का तर त्यांचा आवेश जो होता, पेहराव असं वेड्या माणसासारखा. पण हे साधू पुरुष जे असतात, उन्नत कोटीचे महात्मा असतात. कोण असतात? महात्मा असतात.
त्यांचं खरी ओळख कधी कळते, जेव्हा ते इथं बसून बोलायला लागतात तेव्हा. म्हणून रहुगण राजा जो आहे, रहुगण राजाला असं झालं की ते सैनिक राजाचे ते डोलीत बसले होते. आता तेव्हा काही गाडी घोडा असं नाही, डोलीत बसून चालले होते. आणि डोलीला 4 माणसं पकडतात, पुढं 2 आणि मागं 2. आणि त्यातला एक माणूस काहीतरी दमला होता काहीतरी फार, त्यांनी खाली ठेवली. मग यांनी विचारलं की काय झालं, नाही असं असं. मग ते म्हणाले, राजा म्हणला की जाओ बघून या, जाओ कोण आहे का दुसरा माणूस ओझं वाहण्यासाठी. त्यांनी शोध घेतला आजूबाजूच्या शेतामध्ये. एक माणूस असं शेतात काहीतरी खुरपत बसला होता आणि जाड होता एकदम, असा गले लट्ट मजबूत. त्यांना वाटलं हा माणूस परफेक्ट आहे डोली उचलायला, चल ओझी उचलायला. त्याला त्यांनी धरून आणला. आणि धरून आणल्यानंतर मग त्यांनी काही सांगितलं नाही, त्यांनी काही सांगितलं नाही. तर त्यांना सांगितलं की तू फक्त हे डोली उचल. म्हणजे उचलले त्यांनी, उचलली, चालली डोली, पुढं पुढं चालली. पण काय व्हायचं की जेव्हा जेव्हा मुंग्या यायच्या वाटेत, तेव्हा हे जड भरत काय पाय नाही द्यायचे तिथं. का तर ते शुद्ध भक्त आहे भगवंताचा, जीवाची हत्या करू शकत नाही. मग ते काय करायचे, जिथं जिथं मुंग्या आहेत तिथं अडखळायचे किंवा पाय ठेवायला मग लांब पाय ठेवणार. मग ती काय व्हायची, डोली अशी हालायची. राजाला फार राग आला, हे असं का होतंय. मग ते बाकीचे सैनिक घाबरले. ते म्हणले हा जो माणूस आहे त्याच्यामुळं असं होतंय, तो व्यवस्थित काम करत नाही आपलं. मग असं 1-2 वेळा 2-3 वेळा झाल्यानंतर राजा रहुगण महाराज आहेत ते खाली उतरले झटकन. आणि त्याला इतकं झापायला लागले. कुणाला? जड भरतला. जड भरतला झापायला लागले. त्यावेळेला जड भरत अशी उत्तरं द्यायला लागलेली, अशी उत्तरं द्यायला लागले की जो एक वेद पारंगत महान विद्वान व्यक्ती सुद्धा देऊ शकत नाही, अशी उत्तरं द्यायला लागल्यावर मग झटकन रहुगण राजाला समजलं की साधारण व्यक्ती नाहीये, की काय साधारण व्यक्ती नाहीये. ते ऐकल्यानंतर डायरेक्ट जड भरतानी मग आत्मा परमात्मा तू कोण, ते म्हणाले की मी राजा आहे, तू दास आहेस, तुला कळते का. जड भरत म्हणाले, अरे कुठल्या जन्मीचा राजा आणि कुठल्या जन्मीचा दास, कुठल्या जन्मीचा राजा आणि कुठल्या जन्मीचा दास. असं म्हटल्यानंतर मग हे आत्मज्ञानाचे शब्द बाहेर पडल्यावर मग ते चपापले एकदम रहुगण महाराज. अरे म्हटले तुम्ही कोणाला आणले, ही तर महान विद्वान व्यक्ती दिसते. मग ते साष्टांग दंडवत प्रणाम केला लगेच. म्हणजे माझं चुकलं, मला क्षमा करा. आणि मग त्यांच्यामध्ये जो विस्तृत संवाद होतो, तो भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये इतकं सुंदर त्यांनी विद्या दिलेली आहे की संसार कसा नश्वर आहे, आत्मज्ञान, व्यक्तीचा भगवंताशी जो शाश्वत संबंध आहे तो जागृत करणं मनुष्य जीवनात किती महत्वपूर्ण आहे. भौतिक जगातली संसारिक नातीगोती कशी तुच्छ आहेत, एवढं सगळं विवरण मग त्यांनी डायरेक्ट तिथं ज्ञानच कथा, भागवत कथाच चालू केली त्यांनी. त्यामध्ये ते मही असान पाद रजोभिषेकम, हे जड भरत त्यांना म्हणतात की अशा मान वैष्णवांच्या चरणांच्या धुळीमध्ये जो स्नान करतो, स्नान केलं पाहिजे चरणांच्या धुळीमध्ये. कुणाच्या? महान वैष्णवांचे. असे शुद्ध भक्त आहेत त्यांच्या. का तर त्यांच्या शुद्ध भक्तांच्या चरण धुळी जो मस्तकी लावतो, तर तो व्यक्ती त्यांच्यासारखी शुद्ध भक्ती प्राप्त करतो, त्यांच्यासारखी शुद्ध भक्ती प्राप्त करतो. म्हणून वैष्णव आचार्यांवरती फार सुंदर भजनं पण आहेत. ओ हे वैष्णव ठाकूर दयार सागर, एदासे करुणा करी. म्हणा, ओ हे वैष्णव ठाकूर दयार सागर, एदासे करुणा करी. दिया पद छाया शोध हे आमाय,
दिया पद छाया शोध हे आमाय, तोमार चरण धरी, तोमार चरण धरी. पुढे ते असं म्हणतात की एकाकी आमार नाही पाय बल, हरिनाम संकीर्तने. ते म्हणतात की आमच्यात एकट्यामध्ये बळ नाहीये, आध्यात्मिक बळ नाही. कशाचं बळ नाही? आध्यात्मिक बळ नाही. आपल्या एकट्याने जप करू शकत नाही, भक्ती करू शकत नाही. कारण निर्बल व्यक्ती आहोत आपण, दुर्बल आहोत, मायेनं पीडित आहोत. काम क्रोध लोभ मद मोह मत्सर अहंकाराने आपल्याला निर्बल केलेले आहे. शुद्ध नाम आपल्या मुखात येत नाही. नाम घ्यायला गेलं तर मन लागत नाही जपामध्ये. नाम घ्यायला लागलं तर लगेच आपलं मन डुलक्या डुलक्या काढायला लागतो आपण. नाम सोडून, भगवंताची कथा सोडून बाकी दुनियाभरचे विषय डोक्यात येतात. जप माळ हातात घेतली की, आहे का नाही? त्याला म्हणतात आपण काय आहोत? निर्बल आहोत. आपलं मन शुद्ध नाही. काय? मन शुद्ध नाही. त्याच्यामुळं काय आहे? मन भगवंताच्या नाम गुण रूपा लीलामध्ये लागत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या स्वतःवरती मध्ये बळ नाहीये, तर मग याचा अर्थ आपल्याला कुणाच्या तरी बळाची गरज लागेल. आणि ते बळ देणारे कोण आहेत? वैष्णव ठाकूर आहेत. त्यांना वैष्णव ठाकूर म्हणतात किंवा वैष्णव आचार्य म्हणतात. आचार्य म्हणजे काय? आचरणानं शिकवतात ते आचार्य. स्वतः आचरण करतात, ते स्वतः कीर्तन करतात, स्वतः जप करतात, स्वतः भागवत वाचन करतात. ना की नुसतं जनसामान्य लोकांना आपलं मोठमोठ्या शब्दांमध्ये साहित्यिक भाषेमध्ये उपदेश करायचे, 3-3 तास कीर्तन करायचं आणि ते म्हणतात ना स्वतः कोरडे पाषाण. त्याला काही अर्थ नाहीये. आचार्य म्हणू शकत नाही त्यांना आपण. त्या असल्या उपदेश भलेही ते शास्त्रातले असले ना, भले ते खरं सांगत असले तरी ते जीवनात का पालन करत नाही माहितीये का? कारण त्यांना वैष्णव आचार्याची कृपा मिळालेली नाही. एखाद्याला आता काही काही असे पण लोक मी पाहिलेले आहेत, ते सगळं सांगतात मनुष्य जीवन नश्वर आहे महाराज, काही नाही, भक्ती सगळं सार आहे, पण ते जीवनात पालन का करत नाही माहितीये? ते काही करत नाही. ज्ञान आहे, खूप खूप ज्ञान सांगतील ते, पण का पालन करत नाहीत? कारण त्यांना वैष्णव आचार्यांची कृपा मिळालेली नाही. भक्ती वैष्णवांच्या कृपेशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून ते खूप मोठमोठ्या गप्पा करत असले, आध्यात्मिक गप्पा गोष्टी, पण ते स्वतः नाही पालन करत, कारण त्यांच्यात आध्यात्मिक बळ नाहीये. म्हणून आपण वैष्णवाच्यांची करुणा भागतो. एकाकी आमार नाही पाय बल, हरिनाम संकीर्तने. तुम्ही कृपा कोरी श्रद्धा बिंदू दिया, देह कृष्ण नाम धने. त्यांच्यामुळे श्रद्धा बिंदू मिळालेला आहे. तर आम्हाला देह कृष्ण नामधन, हे नामधन आम्हाला प्राप्त व्हावं, जेणेकरून त्यांच्याप्रमाणे आपणही तभी तो गायबो हरिनाम सुखे. 24 तास आपण हरिनाम करू शकतो, कीर्तन. त्यात इतका आनंद आहे, भगवंताच्या नामात आनंद आहे, पण त्याला आनंद आपल्या आत्म्याला स्पर्श का करत नाही? का स्पर्श करत नाही? आपल्याला ती वैष्णवांचा संग मिळत नाही. खरं म्हणजे एकच दुर्दैव आहे कलियुगातल्या लोकांचं. बाकी सगळं आहे, कलीचे दोष आहेत आणि मायेचा प्रभाव प्रचंड आहे, हे सगळं आहेच, पण एक त्याचं सगळं दुर्भाग्य बदलू शकतो. एकच घटक आहे वैष्णवांचा संघ, तो मिळत नाही. खऱ्या वैष्णवांचा संघ फार दुर्लभ आहे. म्हणून मनुष्याने आपलं जीवन परिवर्तन करायचं असेल, अशा वैष्णवांचा आश्रय घेतला पाहिजे. आणि म्हणून आपण पाहतो की मनुष्य जीवन कलियुगामध्ये एकतर फार अल्प काळ आहे, आणि आपण वेद अध्ययन, बाकीचे वेदात सांगितलेले ध्यानधारणा, यज्ञयाग, उपासना पद्धती काही करू शकत नाही आपण. परंतु हरिनाम एकमात्र दिलेले आहेत, पण ते पण करण्यासाठी आपल्याकडे बल नाही. आपण हरिनाम हे सगळ्यात सुलभ साधन दिलेलं आहे, ते पण करण्याचं आपल्याला खूप मुश्किल वाटतं. 16 माळा जप हे कसे लोक करतात?
असं प्रश्न विचारतात लोक. 16 माळा जप तुम्ही कसे करता हो? हे पण त्यांना फार मोठं महत् कार्य वाटतं लोकांना. ती काही फार मोठी गोष्ट नाहीये. 16 माळा करणं ही फार क्षुल्लक गोष्ट आहे. आध्यात्मिक साधन मी कमीत कमी सांगितलेलं आहे, पण ते सुद्धा आपल्याच्यानं होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला अशा वैष्णव आचार्यांचा संग, यांची कृपा सतत प्राप्त केली पाहिजे. अन्यथा मनुष्य जीवन फार फार क्षणभंगुर आहे, फार क्षणभंगुर आहे. आपल्याला वाटतं ते खूप मोठं आहे आयुष्य अजून, आणि आपलं मन आपल्याला ग्वाही देतं की आपल्याला लगेच काही भक्ती गंभीरतेनं घेण्याची गरज नाही. आयुष्य पडलेलं आहे, आधी काय करू आपण, आयुष्याचा उपभोग घेऊन घेऊया, एन्जॉय करून घेऊया, म्हणजे म्हातारपणी पश्चाताप नाही व्हायचा. हे बघायचं राहिलं, ते बघायचं राहिलं नाही. तर मी परवा एक लोमश ऋषींची कथा ऐकत होतो. लोमश ऋषी जे आहेत त्यांच्या अंगावर सगळे केस होते, म्हणून त्यांना लोमश, लोम म्हणजे केस म्हणतात संस्कृत मध्ये. लव शब्दावरून आलेले. त्यांना लोमेश ऋषी असं का म्हणतात, तर ह्यांच्या हे एकदा गेले स्वर्गामध्ये. का गेले, तर कारण तेच, या वैष्णव संतांचं एकच कारण असतं, सगळ्या जीवात्म्यांचा उद्धार करणे. मग ते स्वर्गापासून ते मुंगीपर्यंत, किडा मुंगीपर्यंत सगळ्यांचा उद्धार करतात. आता स्वर्गातल्या राजाची सुद्धा त्यांना दया आली. स्वर्गाचा राजा कोण आहे, इंद्र. इंद्राने एकदा घाट घातला, काय माहितीये, माझा महल फार जुना झालाय. स्वर्गातला विश्वकर्माला बोलवलं. विश्वकर्माला सांगितलं की माझा महल पूर्णपणे नवीन करून दे. विश्वकर्मा देवांचा इंजिनियर आहे. कोण आहे, देवांचा इंजिनियर आहे, सिव्हिल इंजिनियर. त्यांचं आर्किटेक्चर एवढं जबरदस्त आहे की भगवंतांनी बोलवल्यावर खांडव प्रस्थामध्ये पांडवांसाठी खांडव प्रस्थाचं रूपांतर इंद्रप्रस्थामध्ये केलं. तर आता ते मय दानवाने केलं सोडा. विश्वकर्मा पण तसेच आहेत. विश्वकर्मा असे क्षणात महाल बनवू शकतात की जे महाल रत्नजडीत, चिंता, सोन्याच्या भूमीने मढलेले, आणि अशी सुंदर सुंदर उद्यानं, क्षणात एवढं त्यांच्याकडे पॉवर आहे, भगवंतानी दिलेली आहे. तर ह्या विश्वकर्मांना सांगितलं की मला घर म्हणतात आपण, घर जुनं झालं त्याला रिनोव्हेशन करूया. तसं रिनोव्हेशन चालू होतं. तर यांचा अहंकार कमी करण्यासाठी लोमश ऋषी तिथं आले. लोमश ऋषी स्वर्गात आले म्हटल्यावरती आता ह्यांचा पेहराव फार वेगळा आहे. जटा अशा वाढलेल्या आहेत गुडघ्यापर्यंत, अंगावर सगळे केस आहेत, आणि त्या जटाने एक चटई बांधलेली आहे फाटकी तुटकी. चटई कशासाठी ते इंद्राने विचारलं नंतर. तर स्वागत झाल्यानंतर इंद्राने त्यांना सांगितलं मी असा असा मोठा महाल करतोय. ते हसले. कोण हसलं, लोमश. ते म्हणजे हसला का मुनिवर, तुम्ही हसला का? नाही म्हणजे असंच हसलो. नाही नाही, काहीतरी हसण्याचं कारण असणार आहे, तुम्ही असंच नाही हसणार. ते म्हणले इकडे ये, तुला दाखवतो. हे बघ पृथ्वीवरती, तिथनं स्वर्गातनं त्यांनी दाखवलं पृथ्वीवरती एका गावामध्ये अशी मुंग्यांची भली मोठी रांग लागली होती. मुंगळे असतात ना, ते काळे मुंगळे. फार जबरदस्त कथा आहे, त्यातनं शिकण्यासारखं आहे तुमच्या आमच्यासाठी. अशी काळ्या मुंगळ्यांची रांग लागली होती, आणि तो काळा एक मोठा असा काळा मुंगळा त्या नेतृत्व करत होता त्या सगळ्या मुंगळ्यांचं. लोमश ऋषी म्हणतात हे पहा. ते म्हणले ह्यात काय पाहायचंय, विशेष काय? विशेष असं आहे म्हणले की हा जो मुंगळा आहे सगळ्यात पुढे चालणारा, तो तुझ्यासारखा 72 वेळा इंद्र होता. आता ही वैष्णवांना, साधू संतांना काय त्रिकालदर्शी म्हणतात. त्रिकालदर्शी म्हणजे काय, ते समोर आलेल्या जीवात्म्याचं मागचे अनेक अनेक जन्म, पुढचे अनेक अनेक जन्म ते सगळं पाहू शकतात. सगळं पाहू शकतात. तो मागच्या जन्मी कोण, त्याच्या मागच्या कोण होता, त्याचा आतापर्यंतचा प्रवास, कुठल्या कर्मामुळे तो आता ह्या देह धारण केलाय. नारद मुनी म्हणा किंवा असे लोमश ऋषी, त्यांना ती विशेष सिद्धी आहे भगवंताच्या कृपेनं, ते सर्व पाहू शकतात. त्रिकालज्ञ म्हणतात ते. आणि मग ते इंद्र फार चपापले. अरे बापरे,
72 वेळा इंद्र झाला होता. आणि मग पुन्हा मुंगळ्याचा जन्म. म्हणून स्वर्गामध्ये जाणारे जे स्वर्गात जाण्याचे ध्येय ठेवतात त्या लोकांची भर्त्सना केलेली आहे भगवद्गीतेमध्ये. कारण तिथनं पण काय वापस यावं लागतं. तर इंद्राचा अभिमान दूर करण्यासाठी, इंद्राला दाखवून देण्यासाठी की तुझं आयुष्य किती नश्वर आहे, देवतांचं आयुष्य असतं 36,000 वर्ष आणि देवतांचा दिवस आपल्यापेक्षा किती असतो माहितीये? आपले 6 महिने त्यांचा एक दिवस आणि 6 महिने त्यांची एक रात्र असते. म्हणजे 365 दिवस पृथ्वीवर होतात, तेव्हा त्यांचा फक्त एक दिवस होतो. आता उत्तरायण चालू आहे, संक्रांतीपासून जून पर्यंत उत्तरायण असतं, म्हणजे आता त्यांचा दिवस चालू आहे. म्हणून उत्तरायणात जो देह त्याग करतो तो स्वर्गात जातो असं म्हणते गीतेमध्ये 8व्या अध्यायात. आणि जून पासून ते पुन्हा संक्रांतीपर्यंत दक्षिणायन जेव्हा पृथ्वीवर चालू असतं तेव्हा ती देवतांची रात्र असते. देवतांची रात्र असते किंवा दक्षिणायन चालू असतं. दक्षिणायन चालू असतं तेव्हा देह त्याग करतो, तेव्हा तो स्वर्गात जात नाही, तो नरकात जातो असं म्हणतात. पण वैष्णव भक्त जो भगवंताचं नाम घेणारा कीर्तन करणारा वैष्णव असतो त्याला दक्षिणायन आणि उत्तरायणाचा काही फरक पडत नाही. तो कधीही कळेल तरी तो कुठं जातो? कुठं जातो? वैकुंठाला जातो. बोला हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. तर हे इंद्र जे आहेत, इंद्र फार घाबरले आणि म्हणाले की माझं काही चुकलं असेल तर सांगा. तर हे लोमश ऋषी ते सांगतात की इंद्र त्यांना विचारतो की तुम्ही जटाना अशी चटई का बांधलेली आहे? तर ते म्हटले की काय करणार बाबा इंद्र, की मी जिथं कुठं जातो तिथं मला असं वाटलं की विश्रांती घ्यावी, तर ही चटई काय करतो मी तिथंच टाकतो आणि झोपतो थोडा वेळ आणि पुन्हा उठून भजन करतो. आणि ऊन लागायला की ती चटई माझ्या डोक्यावर ठेवतो. मग ते झोपडी का बांधत नाही? एखादी झोपडी तर बांधून राहा स्वतःसाठी. कोण विचारते? इंद्र म्हणतो. तर लोमश ऋषी म्हणतात मला झोपडी बांधायला वेळ नाही, झोपडी बांधायला वेळ नाही म्हणतात. मग असं वेळ नाही असं का म्हणता? असं किती आयुष्य आहे तुमचं? इंद्र विचारतो लोमश ऋषींना असं किती आयुष्य आहे तुमचं? तर तो म्हटला, लोमश ऋषी म्हणतात की ब्रह्माजीचं एक आयुष्य संपतं. ब्रह्माजींचा ज्या वेळेला एक आयुष्य संपतं त्यावेळेला माझ्या अंगावरचा एक केस गळून पडतो. आणि असे कित्येक केस आजवर गळून पडलेले आहेत माझे, पण अजून माझ्या अंगावरती लाखो केस आहेत. तेवढं माझं आयुष्य आहे. आणि तरी लोमश ऋषी म्हणतायत की मला झोपडी बांधायला वेळ नाही. तर हे फार फार सामान्य लोकांसाठी उद्बोधक गोष्ट आहे. इंद्राला त्यांना शिकवायचं काय होतं? अरे तुला ज्याचा गर्व आहे की तू 36,000 वर्षाचा दीर्घ आयुष्य आहे तुझं, आणि तुझ्यासाठी विश्वकर्म्याला तू बोलवतेस की मोठा महल बांधायचा आहे, तर तुझं आयुष्य माझ्या आयुष्यापुढे एक क्षणभंगूर आहे. मी जर झोपडी बांधत नाहीये, कारण झोपडी बांधायला सुद्धा मी तेवढा तरी वेळ का भजन सोडून माझा वेळ वाया घालवू, त्यापेक्षा मी चटई बांधून ठेवतो. तर तुला तुला असं वाटतं की तुला महल बांधायला पाहिजे. तर त्यावेळेला तो इंद्र आहे तो फार खजील होतो आणि लोमश ऋषींच्या चरणी नमस्कार करून क्षमा याचना करतो. आता इंद्राची जर गत अशी आहे तर आपल्या पृथ्वीवरच्या माणसांची काय गत? आपली स्वप्न, आपल्या कल्पना, आपल्या आयुष्याच्या धारणा, माझा बंगला असला पाहिजे, माझे 2 BHK 3 BHK फ्लॅट असला पाहिजे, काही काही लोकांची स्वप्न असतात नाही का? आपलं आयुष्य इंद्रदेवा पुढे क्षणभंगूर आहे. इंद्रदेवाचं आयुष्य ब्रह्माजी पुढे क्षणभंगूर आहे आणि ब्रह्माजीचं आयुष्य लोमश ऋषीच्या समोर क्षणभंगूर आहे. लोमश ऋषी महान भगवंताचे भक्त आहेत. सगळ्या लोकांना हे शिकवणी देत आहेत की बाबानो, मनुष्य जीवन फार क्षणभंगूर आहे.
जेवढं काही आहे ते तुम्ही काय करा, भजन भक्तीमध्ये घालून या जगामध्ये कायमस्वरूपी निघून भगवंताच्या धामाची प्राप्ती करण्यासाठी ते बहुमोल आयुष्य व्यतीत करा. अन्यथा या जीवनामध्ये दवडलेला प्रत्येक क्षण जो आहे तो सगळा व्यर्थ आहे मृत्यूच्या समयी. बोला हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. म्हणून या श्लोकामध्ये ज्यांनी आपलं पाप नष्ट केलेलं आहे, पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे, ते द्वंद्व म्हणजे काय, जन्म आणि मृत्यू, सुख आणि दुःख, अशा द्वंद्वातनं मुक्त होतात. म्हणजे काय, भगवंताच्या भक्ताला सुख दुःख येत नाहीत का, त्यांनाही सुख दुःख येतात, पण ते सुख दुःखांचा त्याच्यावर परिणाम होत नाही. येते का लक्षात? त्यांच्यावर परिणाम होत नाही, कारण त्यांना माहिती आहे की या जगामधले हे सुख दुःख या सगळ्या समुद्रात येणाऱ्या लाटाप्रमाणे येत असतात आणि जात असतात. जसं सुख येतं, जसं प्रल्हाद महाराज म्हणतात की जसं माणसाच्या जीवनात दुःख काही सांगून येत नाही, कोणी आमंत्रण द्यायला जात नाही दुःख की माझ्या जीवनात थोडं दुःख येऊ दे, कोणी प्रार्थना करतं का, पण तरी पण येतं. तसं माणसाच्या जीवनात सुख पण येईल, पण सुख आणि दुःख शेवटी काय आहे, हे क्षणभंगूर आहे. तर त्याचा जास्त विचार केला नाही पाहिजे. माणसाने आपला जीवनाचा फोकस जो आहे, जीवनाचा ध्येय जे भगवत प्राप्ती बनवलं पाहिजे. कशा प्रकारे मला जास्तीत जास्त नामजप करता येईल, सत्संग करता येईल, माझी चेतना कशी कृष्ण भावना भावित राहील, बाकी सर्व गोष्टी ह्या नश्वर आहेत, त्याला जास्त जीवनात प्राधान्य दिलं नाही पाहिजे. मग आपोआपच काय होतो, व्यक्ती दिव्य स्तरावर जातो. म्हणजे या जगात असून सुद्धा जगातल्या गोष्टींचा प्रभाव त्याच्यावर पडत नाही. आणि म्हणून अशी स्थिती आपल्याला प्राप्त करायची आहे. आपल्याला संसारात असलो तरी सुद्धा सांसारिक गोष्टींचा प्रभाव आपल्यावर पडणार नाही जेव्हा आपण भक्ती करू. भक्तीचा प्रभाव काय आहे? भक्तीचा प्रभाव हा आहे की व्यक्ती संसारातल्या दुःखांमध्ये बुडत असला तरी संसारातल्या दुःखांचा त्याच्या चेतनेवर, बुद्धीवर फरक नाही पडत. तो स्थिर राहतो, अविचल राहतो. तर ही स्थिती द्वंद्व मोह निर्मुक्ता, मोहातनं तो मुक्त झालेला आहे. त्याला कळालेलं आहे आपण आत्मा आहोत, भगवंताचे दास आहोत, भगवंताच्या सर्व हवाली, भगवंताच्या सर्व इच्छेवर सोपून तो शांतपणे सुखाने भक्ती करत राहतो. हरे कृष्णा. ग्रंथराज श्रीमद भगवद गीता की, श्रील प्रभुपाद की. हरे कृष्ण.